चेनू आणि मल्हार सोसायटीच्या बाहेरच राहतात, पण हा गेटच्या आतमध्ये कधी नाही. पिल्लू एकच मिनटं थांब, मी तुला खायला घेऊन येते. इथंच थांबायचं काय? घरून मी खायला घेऊन येते. गुड बॉय ना तू. पटकन जाते आणि पटकन थांब तिथेच. तुला ओरडतील लोक. थांब थांब, मी घेऊन येते बबडू. एकच मिनटं थांब. येऊ नको आतमध्ये, तुला ओरडतील ना बाबा. मी घेऊन येते ना बबडू. हा आमच्या वीरचा मित्र आहे, पण दोघांचं म्हणजे हा वीरला अजिबात पटवून घेत नाही. थांब आले मी. तिथेच थांबा चिनू, मी आले तुला खायला घेऊन. तिथे सांभाळा. एकच मिनटात आले, एकच मिनटात. ती शान आहे बघा लेकरू. चिनू खालीच थांबलाय, काय माहिती थांबलाय का गेलाय. भैया उसको भगाया क्या आपने? भगाएगा है क्या? नहीं, मुझे लगा अगर आपको कोई बोलेगा तो आप उसको भगाएंगे. चलो चल बाळा, चल 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 बाहेर. लोक ओरडतात ना बघ बरं. वॉचमॅन कसा बोलतोय. आता मी पेपर पण आणला नाही. बोललेलं सगळं कळतं, समजतं, ऐकतात पण. गुड बॉय चिनू. एकच नंबर खरंच. हे मुख्य प्राणी आहे, शब्दात सांगू शकत नाही रे. पण माणसाला अजिबातच अक्कल नाही. माणूस इतका स्वार्थी, पापी, दृष्ट, अजून किती काय बोलू, शब्द अपुरे पडते. पैठणी साड्यांचा सेल चालू आहे. वेस्ट लॉन्स येते तर आम्ही पाहायला आलेलो आहे. खूप गर्दी आहे, परंतु साड्यांच्या किमती 20,500च्या पुढेच आहेत. कारण आम्ही इकडं रोज डॉगींना खायला घालायला येतो, त्यामुळं आम्हाला माहिती पडलं आहे. वीर थांबा. वीर आणि मी चाललेले आहे आमच्या मल्हारला दूध द्यायला. कारण मल्हार जास्त डॉग फूड खात नाही, म्हणून संध्याकाळचं मी रोज त्याला दूध द्यायला देते किंवा दूध चपाती, पण दूधच देते थोडंसं पाणी घालून. चल वीर, हो गया खाना. चल बाळा. ए वीर चल पटकन. वीर, अरे आता गाडीच्या मागे बसला हिरो. चल मी चालले, बाय. तू इथंच फिर, मी ना मल्लूला दूध देऊन येते बाळा. खूप उशीर झालाय, खूप अंधार झालाय बाळा. मल्हारला चालवले आम्ही दूध. ही किट्टू होती, ब्लॅक किट्टू मांजर होती. मांजराच्या मागं पळाले. आता हा भित्राच आहे, पण आज विशेष आहे, मांजराच्या मागं पळाला. अरे चल ना, तू येऊ नको सांगते तुला वीर. खूप अंधार आहे, कोणच नाही रस्त्यावरती. येऊ नको पिलो. मी मल्हार दादाला दूध देऊन येते. बाकी कसा अंधार आहे भीतीवरती. मल्हार आता जस्ट मल्हार हो, बहुतेक नाही, आवाज दिल्यावर येतो. आला की. दूधच पेत नाही ना आमच्याकडं कोण, मग ज्या दिवशी शिल्लक राहील ते याला सगळं असतंय. चल 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 चल
चल चल बाबू चल. विरला आहे ना खाली आणले की त्याची नखरेच खूप चालू होत आहे. चल पटकन. ना 11:30 11:15 वाजलेत. कळतं का नाही ए का मराठी बोलेल तुला कळतच नाही. हां गेला मोल्लू दूध पिऊन झोपायला गेलाय. चल पटकन. वेडपट मुलगा आहे वेडपट. हा चला चला. नाही आहे स्नोई. चल आता. स्नोई तिच्या घरी गेली आहे. स्नोई एवढ्या उशिरा येत नाही खाली. कुठे आहे वीर स्नोई? कुठे आहे स्नोई? स्नोईचं घर इथे 2nd फ्लोअरला तिकडं पाहतोय. कुठे आहे स्नोई? वीर स्नोई कुठे आहे? चल मी झाली स्नोईकडे. जायची का तुला स्नोईकडे? मी जाऊ स्नोईकडे? चल. डुलत डुलत हळू हळू. हां अरे तो माणूस भांडतो वीर. तो माणूस माझ्याबरोबर खूप भांडतो. चल ना बाबा. हा पोरगा आहे ना हा आहे ना शू पण नाही करत पण आहे ना तेव्हाच लोक भांडतात. चल ना चल ना वीर. मला राग येतोय हे का नाही. सगळ्यांच्या गाड्यांचा वास घेतो. अरे चल ना बाबा. ऐका सगळ्यांच्या गाडीला थोडा थोडा प्रसाद देतो हा मुलगा. आणि कारण नसताना भांडणाचं कारण लोक एवढी समंजस आणि शहाणे नाही आहेत. हे ह्याला कळत नाही ना ह्या प्राण्याला. चला चला पटकन. लिफ्टमध्ये जायचं ना. चालत जायचं का जरा? चालायचं तर अति कंटाळा आहे. चल चालत जाऊया. वीरेंद्र वीर बस खाली. बस खाली बस. तिथे लिफ्ट येते. खाली बस. बस खाली पटकन. खाली बस पटकन. लिफ्टचा आवाज आला नाही. खाली बस. गुड बॉय. चला आली लिफ्ट खाली. चला सगळं ऐकतो आमचा वीर दादा. चला झालं. खाली बसले की खाजवायला सुरुवात. चला उठा. तू बरं मल्हारपर्यंत गेलता ना रे. मल्हार आहे ना तो खूप घाबरतो. मल्हार तुला घाबरतो ना वीर. अरे